नमस्कार मित्रांनो. अ, आता आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत. सिव्हिल सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. ही नवीन कायद्याचा अभ्यास आपण करणार आहोत या सिरीजमध्ये. सिव्हिल दावा म्हणजे दिवाणी दावा दाखल करण्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 हा खूप महत्त्वाचा, म्हणजे सिव्हिल दिवाणी दाव्याचा हा आत्मा आहे. तर मला वाटतं सिव्हिल प्रोसिजर कोड याची संपूर्ण अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908मध्ये एकूण 51 ऑर्डर्स आहेत. तर त्याचा अभ्यास आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. तर आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमधील सूटच्या स्टेजेस बघणार आहोत. म्हणजे दावा कसा दाखल केला जातो. तर त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत दिवाणी दावा दाखल करण्यासाठी. तर ते स्टेजेस आपण बघणार आहोत. तर दिवाणी दावा दाखल करण्यासाठी आपल्याला जे स्टेजेस इसेन्शियल ऑफ सूट, जे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत इसेन्शियल ऑफ सूट, ते असे आहेत: 2 पार्टीज, कॉज ऑफ ॲक्शन, सब्जेक्ट मॅटर आणि रिलीफ क्लेम. हे 4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तर इसेन्शियल ऑफ सूट म्हणजे दावा दाखल करण्यासाठी महत्त्वाचे जे मुद्दा पहिला आहे 2 पार्टीज. एव्हरी सूट हॅव मिनिमम 2 पार्टीज, प्लेंटिफ अँड डिफेंडंट. म्हणजे दावा दाखल करण्यासाठी तिथे 2 पार्टी हे महत्त्वाचे असतात. एक आहे वादी आणि दुसरा प्रतिवादी. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कॉज ऑफ ॲक्शन, म्हणजे दाव्याचे कारण, कशासाठी आपण दावा दाखल करणार आहोत. तर एव्हरी सूट मस्ट कंटेन अ कॉज ऑफ ॲक्शन. इट कंटेन्स ऑफ एव्हरी फॅक्ट विच इज नेसेसरी टू बी प्रूव्ड. म्हणजे दोन्ही पार्ट्याच कशासाठी हा दावा दाखल करतायत, किंवा वादी कशासाठी दावा दाखल करतो आणि त्याच्यासाठी प्रतिवादी आहे जो त्याला उत्तर देणार आहे. तर त्याचं एक महत्त्व त्या दावा दाखल करण्यासाठी ते कारण महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण कॉज ऑफ ॲक्शन म्हणतो. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे सब्जेक्ट मॅटर. त्या दाव्यासाठी देअर मस्ट बी सम राईट्स और प्रॉपर्टी क्लेम इन सूट. म्हणजे जो दिवाणी दावा दाखल करणार आहोत त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टीसाठी आपण हा दावा दाखल करणार आहोत. म्हणजेच हा झाला सब्जेक्ट मॅटर. आणि पुढचा मुद्दा आहे रिलीफ क्लेम. म्हणजे जो दिवाणी दावा जो दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यात काय आपलं प्रेयर आहे कोर्टाला की आम्हाला कशाबाबत न्याय मिळावा, यालाच रिलीफ क्लेम असं म्हणतो. म्हणजे इन एव्हरी प्लेंट रिलीफ क्लेम शुड बी स्पेसिफिकली स्टेटेड. म्हणजे आपली प्रेयर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण दाव्यामध्ये आपण दाखवली पाहिजे. आणि पुढचा पॉईंट आहे स्टेजेस ऑफ सूट. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. खाली जो दिवाणी दावा दाखल करतो त्यातील ह्या महत्त्वाच्या स्टेजेस खूप महत्त्वाच्या आहेत खालच्या. तर पहिली स्टेज आहे इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. वन्स द सूट इज इन्स्टिट्यूटेड इट इज रजिस्टर्ड अँड नंबर्ड. आपण जेव्हा दावा दाखल करतो कोर्टामध्ये तिथे त्याला नंबर पडतो नवीन दाव्याला. तर पुढचं आहे वन्स द सूट इज इन्स्टिट्यूटेड इट इज रजिस्टर्ड अँड नंबर्ड. द पर्सन हू वॉन्ट्स जस्टिस फ्रॉम सिव्हिल कोर्ट ऑफ लॉ हॅज टू फाईल अ सिव्हिल सूट बिफोर द कॉम्पिटंट कोर्ट. तर सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये ऑर्डर दिलेल्या आहेत. तर ऑर्डर 1 ही जी बेस आहे ती याच मुद्द्यावर बेस आहे, पार्टीज टू सूट. ऑर्डर 2 म्हणते फ्रेमिंग ऑफ सूट. ऑर्डर 3 रिकॉग्नाइज एजंट अँड प्लीडर. ऑर्डर 4 इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. ह्या प्रकारे ऑर्डर आपल्या बेस आहे त्याच्यावरती.
The order 1 to 4 helps the plaintiff to file a suit before a court. The suit is always filed with the help of plaint. प्लेंट म्हणजे दावा. तर पहिली स्टेज आहे इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. सेकंड स्टेज आहे इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स. ही याच्यात ही तरतूद आहे सेक्शन्स 27 to 29 अँड ऑर्डर 5 रूल 1 to 30. सेक्शन्स 27 to 29 मध्ये इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स विषयी तरतूद केलेली आहे. ऑर्डर 5 ऑफ रूल 1 to 30 याच्यात पण इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स विषयी आपल्याला पाहायला मिळतं. याचं डिस्क्रिप्शन असं आहे, द नेक्स्ट स्टेज आफ्टर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट इज द प्रोसेस ऑफ इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स टू डिफेंडंट और रिस्पॉन्डंट्स मेन्शन इन द सूट प्लेंट अँड अपील मेमो. म्हणजे आपण जेव्हा दावा दाखल करतो त्यावेळेस वादीकडून प्रतिवादीला मी दावा दाखल केला आहे तुझ्या विरुद्ध हे कळण्यासाठी कोर्टाकडून त्याला समन्स पाठवलं जातं डिफेंडंटला म्हणजेच प्रतिवादीला. तर ही तरतूद सेक्शन 27 to 29 आणि ऑर्डर 5 रूल 1 to 30 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्टेजेस 3 रिटन स्टेटमेंट. प्रतिवादीकडून रिटन स्टेटमेंट म्हणजे कैफियत मांडली जाते त्याला समन्स मिळाल्यानंतर. ऑर्डर 8 रूल 1 to 10 याच्यामध्ये याची तरतूद आहे. अपॉन द रिसिप्ट सर्व्हिस ऑफ अ समन्स अलॉंग विथ द कॉपी ऑफ प्लेंट अँड डॉक्युमेंट्स द ड्युटी इज कास्ट अपॉन द डिफेंडंट टू फाईल अ रिटन स्टेटमेंट answering to allegations or all the points by the plaintiff in the plaint within a prescribed days, that is 30 plus 60 is equal to 90 from the date of service of summons. That is, the defendant has to answer to plaint and his way of answer is written statement. म्हणजे ज्यावेळेस वादीने दावा दाखल केला आणि प्रतिवादीला समन्स पाठवलं. प्रतिवादीला ते समन्स भेटल्यानंतर प्रतिवादीने त्या दाव्याला उत्तर म्हणून कोर्टामध्ये ही रिटन स्टेटमेंट किंवा कैफियत दाखल केली पाहिजे. आणि त्याचं पण तरतूद आपल्याला ऑर्डर 8 रूल 1 to 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की defendant to file a written statement answering all the allegations made by the plaintiff in his plaint within prescribed dates 30 plus 60 is equal to 90 from the date of service of summons. म्हणजे पहिले 30 दिवसांचा अवधी दिला जातो आपल्याला कैफियत दाखल करण्यासाठी आणि एक्सटेंडेड जो पिरियड आहे तो 60 डेट्स आहे. म्हणजे टोटल 90 दिवसाच्या आत आपल्याला कैफियत दाखल करायची असते. तर पुढचा पॉईंट आहे, पुढची जी स्टेज आहे ती आहे इफेक्ट ऑफ अपिअरन्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपिअरन्स. म्हणजे हजर राहिल्याचे परिणाम व हजर न राहिल्याचे परिणाम हे ऑर्डर 9 रूल 1 to 14 मध्ये नमूद केलेले आहेत. तर पुढे आहे द प्लेंटिफ अँड डिफेंडंट हॅव टू अपिअर बिफोर कोर्ट ऑन द डेट स्पेसिफाईड आयदर पर्सनली or through his advocate. If the plaintiff or his advocate does not appear before court, the court may dismiss to the suit for default. And where the plaintiff present and the defendant is absent after the service of summons, then the court may pass a order ex parte. म्हणजे plaintiff and defendant have to appear before court on the dates specified either personally or through the advocate. म्हणजे वादी आणि प्रतिवादींनी कोर्टाने दिलेल्या तारखेला हजर राहणे हे अनिवार्य आहे. आणि जर plaintiff or his advocate does not appear before court, the court may dismiss to the
सूट फॉर डिफॉल्ट. म्हणजे वादी जर त्या वेळेत कोर्टामध्ये हजर राहिला नाही तर सूट ही डिसमिस केली जाते. बाय डिफॉल्ट ही डिसमिस करतं कोर्ट. आणि जर वादी प्रेझेंट आहे म्हणजे प्लेंटिफ इज प्रेझेंट अँड डिफेंडेंट ॲबसेंट, प्रतिवादी ॲबसेंट असेल, जर त्याला समजची बजावणी पण झालेली आहे प्रतिवादीला आणि तरीसुद्धा तो कोर्टात हजर झालेला नाही, तर कोर्ट मे पास ऑर्डर ऑफ एक्स पार्टी, म्हणजे एक्स पार्टी ऑर्डर दाखल एक्स पार्टी ऑर्डर करू शकते कोर्ट. ही याच्यात तरतूद आहे. ऑर्डर 9 रूल 1 to 14. पुढची स्टेज आहे फ्रेमिंग ऑफ इश्यूज. ऑर्डर 14 रूल 1 to 3. फ्रेमिंग इश्यूज म्हणजे आफ्टर फायलिंग ऑफ रिटन स्टेटमेंट, द नेक्स्ट स्टेज इज सेटलमेंट ऑफ इश्यूज अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यू ऑफ लॉ or on issue agreed upon, by which court may comes to positions to find out the real question in the controversy between parties, plaintiff and defendant. म्हणजे प्रतिवादीने रिटन स्टेटमेंट दाखल केल्यानंतर पुढची स्टेज ही कोर्टाची आहे. कोर्ट सेटलमेंट ऑफ इश्यूज अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यूज ऑफ लॉ और इश्यूज ॲग्रीड अपॉन. म्हणजे कोर्ट ती जी दावा दाखल केलेला आहे त्याच्यावरती कैफियत मांडली गेलेली आहे, तर त्याच्यातले जे मुद्दे आहेत, वादाचे मुद्दे, हे सगळे फ्रेम केले जातात कोर्टाकडून. आणि बाय विच कोर्ट कम्स टू ए पोझिशन टू फाइंड आउट द रिअल क्वेश्चन इन कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे वादाचा मुद्दा काय हे कोर्ट त्याच्यात फाइंड करतं. अँड बिटवीन म्हणजे प्लेंटिफ आणि वादीमध्ये काय रिअल क्वेश्चन इन द कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे त्यांच्यात काय वाद आहे हे फ्रेम करण्यास ही प्रक्रिया म्हणजे फ्रेमिंग ऑफ इश्यूज. आणि मग पुढची स्टेज आहे हिअरिंग ऑन इश्यूज. द कोर्ट आफ्टर सेटलमेंट ऑफ इश्यूज, फ्रेमिंग ऑफ इश्यूज बिटवीन द प्लेंट अँड रिटन स्टेटमेंट, दॅट मीन्स देअर इज हिअरिंग ऑफ सूट. म्हणजे ज्यावेळेस ते कोर्ट इश्यूज फ्रेम करतं, वादीने दाखल केलेल्या प्लेंटचा ते अभ्यास करतं आणि रिटन स्टेटमेंटचा अभ्यास करतं, तर त्याच्या पुढची स्टेज आहे हिअरिंग ऑफ सूट. तर पुढच्या स्टेजेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.